योद्धा न्यूज मराठी. डिंबे धरणाच्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेला 15 वर्षीय मुलगा वाहून गेला. बचाव पथकाकडून युद्ध पातळीवर शोधकार्य सुरू. आंबेगाव, पुणे. आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. डिंबे धरणाच्या डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेला 15 वर्षीय मुलगा पाण्याचा तीव्र प्रवाह असल्यानं वाहून गेला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार प्रज्वल बाळासाहेब चास्कर, वय 15, हा मुलगा नुकतीच 9वीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. आज दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास प्रज्वल आपल्या काही मित्रांसोबत महाळुंगे पडवळ येथील पिंगळदरा मारवाडी परिसरातील डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेला होता. पोहताना पाण्याचा तीव्र प्रवाह आणि खोलीचा अंदाज न आल्यानं प्रज्वल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेनं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदार सचिन वाघ यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. प्रशासनानं तात्काळ रेस्क्यू टीमला पोहणा गेली पाचारण केले असून कालव्याच्या पात्रात आणि आसपासच्या परिसरात शोध मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. सायंकाळपर्यंत शोध घेऊनही प्रज्वलचा शोध लागलेला नाही. प्रशासनाकडून शोधकार्य सुरू असले तरी वाढत्या अंधारामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत. या घटनेमुळे चास्कर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पंकज सरोदे यांनी. नमस्कार, मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.